अकोले विधानसभा मतदारसंघात रणधुमाळीला चांगलीच रंगत येताना अकोल्यात दिसून येत आहे। अगदी अवघ्या काही तासातच तालुक्यातील 9 उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद होणार आहे। सोबतच तालुक्याचा आमदार कोण होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। प्रत्येक उमेदवाराने अगदी आपल्या तन मन धनाने आपला प्रचार केला आहे, मात्र तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा दर्जा मात्र या विधानसभेला घसरताना दिसून आला। यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांच्या गटाचा तोल जात असल्याचे प्राथमिक चित्र बघावयास मिळत आहे। समाज व्यवस्थेला केंद्रबिंदू ठेवून केले जाणाऱ्या राजकारणाचा स्तर घसरून व्यक्तिगत आयुष्यावर घसरताना दिसून येत आहे। यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार यांच्या भांडणाची क्लिप समोर काढून त्यांच्याबाबत फेक नॅरेटिव्ह सेट करणे असो किंवा आमदार लहामटे यांच्या भाषणामध्ये समोरच्या उमेदवाराचे गोव्याचे कारनामे सांगत भांगरे यांच्या व्यक्तिगत फोटो लहामटे गटाकडून बाहेर काढणे असो, यामध्ये प्रामुख्याने तालुक्याच्या राजकारणाचा स्तर हा घसरल्याचे प्रथमदर्शनी बघावयास मिळत आहे। अशातच माजी आमदार सध्याचे अपक्ष उमेदवार वैभव पिचड हे प्रचार यंत्रणेत मुसंडी मारून पुढे येताना दिसत आहे। पिचड भावले ते शांत संयमी स्वभावाने। ज्येष्ठ नेते मधुकररावजी पिचड यांना ब्रेन स्ट्रोक बसला असताना जनतेच्या आग्रहाखातर वैभव पिचड यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। प्रचाराचे काही दिवस शिल्लक असताना ते मतदारसंघात आले आणि मी योग्य वाटत असेल तरच मला मतदान करा असे विनम्र आव्हान त्यांनी मतदारांना केले। कुणावरही टीका टिप्पणी न करता केलेले आव्हान हे निश्चितच भावणारे होते। गेले 40 वर्षात कायम सत्तेत असलेले पिचड कुटुंबियांकडून कधीही अकोले तालुक्याच्या राजकारणाचा स्तर खालावला नाही। सोबतच व्यक्तिदोषाचे राजकारण कधीही झाले नाही असे मत देखील तालुक्यातील सुज्ञ मंडळींनी व्यक्त केले। त्यामुळे सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी 2 गटाच्या वादांचा आणि सुरू असलेल्या कलगीतुर्याचा फायदा हा पिचडांना होईल असे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत आहे। पिचड यांची अपक्ष उमेदवारी असल्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही मोठी सभा तसे वेगळी प्रचार यंत्रणा दिसून येत नाही। ते स्वतः व सोबत आपला मुलगा, पत्नी, कुटुंबियातील अन्य लोक गावोगावी जाऊन मत मागत असतानाचे दिसून आले। त्यामुळे सध्याच्या निवडणुकीचा रंग हा वाढत एक वेगळाच सस्पेन्स तयार करणारा झाला। असो, अकोले तालुक्यातील मतदार हा सुज्ञ असून योग्य उमेदवाराला संधी देईल यात शंका नाही। मतदान हा लोकशाहीने दिलेला एक मूलभूत अधिकार असून मतदान करा असे आवाहन